शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी अमोल डाकणे, शिवशक्ती ॲग्रो एजन्सी यामार्फत आपण आज मस्के साहेबांच्या प्लॉटवरती आलेलो आहे. तर लोणी तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर. तर आज आपण हा साहेबांचा जो 265 ऊस आहे, तर आज आपण साहेबांकडून जाणून घेऊ की याला कुठल्या कंपनीचं ट्रीटमेंट वापरलं आहे, रिझल्ट वगैरे काय वाटतोय आणि आपले जे विवेक मुळे आहेत तर यांचं मार्गदर्शन वगैरे कसं आहे. तर आज आपण साहेबांकडून जाणून घेऊया. तर साहेब काय वाटतं आपल्याला? नाही, आपलं निनाळे जे प्रॉडक्ट आहेत त्या प्रॉडक्टमध्ये निनाळे आपण सम्राट आहे, नंतर सेंद्रिय खताचं पीक आहे, भूमी पॉवर आहे, भूमी आपण पॉवर KPGS आहे, कंपनीचं. नंतर सुपर नेम आहे. अशा प्रकारचे निनाळे जे प्रॉडक्ट काढलेले आहेत. आजकाल शेतकरी फक्त केमिकल फर्टिलायझर किंवा युरिया, पोटॅश आणि सुपर फॉस्फेट याचा वापर करतो. त्याच्याऐवजी त्याला जोडीदार ह्या खताची जर त्याच्याबरोबर जर दिलं तर अधिकचं चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळू शकतो. अशा प्रकारचा माझा अनुभव आहे. आम्ही जे प्लॉटमध्ये उभं राहिलेलो हा बेने प्लॉट आहे. निफाडवरून 265चं बेना सीड प्लॉटसाठी कारखान्याने दिलेलं आहे. त्या प्लॉटमध्ये आम्ही उभे आहोत. जवळजवळ 10 ते 15 कांड्या त्या आता या ठिकाणी आलेल्या आहेत आणि लवकरच हा सीड प्लॉट म्हणून कारखान्याला आम्ही देणार आहोत. तेव्हा वाढ, ग्रोथ आणि झाडी जी काही कांडी आहे त्या कांडीची जाडीसुद्धा चांगल्या प्रकारची वाढलेली आहे आणि म्हणून कारखान्याचे अधिकारी या ठिकाणी येऊन गेले. त्यांनी पण हा प्लॉट पास केलेला आहे, त्यांना संमती दिलेली आहे. तेव्हा आता सोयाबीनचं पीक निघाल्यानंतर ज्या ठिकाणी ऊसाच्या लागणी होणार आहे त्या ठिकाणी हा सीड प्लॉट म्हणून आम्ही कारखान्याला आणि शेतकऱ्यांना देणार आहोत. तर साहेबांनी ज्यावेळेस आपण त्यांना शिवशक्ती ॲग्रो एजन्सी यामार्फत जी ट्रीटमेंट दिली आहे तर ती KPGS इंडस्ट्री इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी थ्रू जे प्रोडक्ट दिलेला आहे टोटली, आज साहेबांनी टोटल बेसल डोस वापरलेला आहे. शक्तिगोड असेल, त्याचबरोबर आपण त्यांना स्वर्णनिमा असेल, सम्राट स्पेशल असेल, वंडर ग्रो जी आपली मायक्रोन्यूट्रन्स असेल, लिक्विड असेल, तर ते टोटली बेसल डोस वापरलेला आहे. आज हा प्लॉट 15 कांड्यावरती ऊस आहे 265. आज तुम्ही सगळा ऊस बघू शकता की हा सगळा एकसारखा प्लॉट आहे. 11-11ची लागवड, म्हणजे 11व्या महिन्यात लागवड केलेली आहे मागच्या वर्षी. तर आज कमीत कमी हा 7 ते 8 महिन्याचा प्लॉट झालेला आहे. तर आज तुम्ही प्लॉट पण बघू शकताय. तर आज 8 महिन्याचा ऊस झालेला आहे. तर प्लॉटला जे असं जी कांडी म्हणतोय जाडी पण बघू शकताय तुम्ही. आज हा हे बघा, तर सगळा एकसारखा प्लॉट आहे. तर साहेब तुम्हाला काय वाटतं बा की बाकीच्या शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे, कशा पद्धतीने ट्रीटमेंट करायला पाहिजे? केमिकल फर्टिलायझर वरती नेहमी जोर देतो आणि त्याच्यावर DAP किंवा महाधन यांची जी काही डोस देतो त्याला जोडी या सगळ्या गोष्टी ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स हे देण्याची फार गरज आहे. आणि त्या दृष्टीनं हे निनाळे जे काही प्रॉडक्ट आहेत त्या प्रॉडक्टचा वापर आम्ही या ठिकाणी 2 वेळेला केलेला आहे आणि त्याच्यामुळं आज पिकाची कंडिशन चांगली आहे. जमीन अत्यंत हलकी आहे, 1 फुटावरच मुरुम आहे, तरी सुद्धा ऊसाचं पीक अत्यंत चांगल्या प्रकारचं या ठिकाणी आलेलं आहे. आणि या सर्वांचं सहकार्य, त्यांची जे काही तज्ज्ञ एक्सपर्ट वेळोवेळी या ठिकाणी व्हिजिट केलेली आहे आणि त्या पद्धतीप्रमाणे हा प्लॉट या ठिकाणी अत्यंत सुंदर अशा प्रकारचा आपल्याला दिसतोय. म्हणून इतरांनी सुद्धा त्या पद्धतीनं त्याचा अधिक वापर करावा, कारण आपल्या सर्व जमिनी या NPK आणि इतर फर्टिलायझरमुळे खराब झालेल्या आहे. जमिनीच्या खाली जो थर तयार झालेला आहे त्याच्यामुळं मुळाला अन्नांश घेण्यासाठी त्या सगळ्या याचा जास्त उपयोग होतो आहे. ते करण्याच्या दृष्टीनं आपण सर्वांनी एक मार्गदर्शक म्हणून हा चांगला प्रकारचा प्लॉट या ठिकाणी कंपनीचे जे श्री ढाकणे साहेब आलेले आहेत त्यांनी या ठिकाणी माझी मुलाखत घेतलेली आहे. धन्यवाद. आज साहेब महाराष्ट्राचे माजी मंत्री आहेत आणि आज ते सगळं बघून आज डायरेक्ट आज ते शेतावरती येऊन आज प्लॉट पाहणी वगैरे करतात.
आज त्यांचे गोलब साहेब आहेत जे शेती पाहणारे, ते पण चांगली मार्गदर्शक ते तर सगळ्यांनी मिळून त्यामध्ये कंपनीचा म्हटलं तर पण बाकी त्याच्या मागचे कष्ट असतील, तर आज त्यांनी ज्यावेळेस कष्ट केले त्याच वेळेस हा प्लॉट चांगला आलाय. वेळची वेळी खतं असतील, त्यावरती फवारण्या असतील, आज त्यांनी सगळं वेळची वेळ केलंय, म्हणून आज आपल्या समोर हा प्लॉट आहे. तर तुम्ही साहेब समाधानी आहात का? नाही नाही, बिलकुल समाधानी आहे. त्याच्यामध्ये हा. आतापर्यंत अनुभव इथं या जमिनीमध्ये